हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे स्टाफ सिलेक्शन कमिशनची फार्मसीची जी वॅकन्सी आहे। कोणती वॅकन्सी आहे मित्रांनो? ही 2024 ची फेज 12 ची वॅकन्सी आहे। तर मित्रांनो, फार्मसीचे ज्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या वॅकन्सीज असतात ह्या रिजन वाईज असतात। ही वॅकन्सी मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशनची कशाच्या सेंट्रलच्या अंडर येते, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम असतात त्या। तर मित्रांनो, याच्यामध्ये काय आहे, ईस्टर्न रिजन असेल, वेस्टर्न, असे वेगवेगळे रिजन आहेत फेज 12 चे। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये सेंट्रल रिजन मध्ये ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सी असणार आहेत तर ते व्यवस्थित डिस्कस करणार आहेत। तर मित्रांनो, सेंट्रल रिजन मध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती आहेत? टोटल 17 पोस्ट यामध्ये फार्मसीचे असणार आहेत। तर मित्रांनो, हे जे 17 पोस्ट आहेत तर हे डिफरंट नोटिफिकेशनच्या अंडर आहेत। याच्यामध्ये मित्रांनो 4 वेगवेगळे नोटिफिकेशन आहेत। ते कसे आहेत मित्रांनो? ते पोस्ट कोडने वेगवेगळे दिलेले आहेत। त्याच्यामध्ये 17 पोस्ट आहेत, असे 4 वेगवेगळे नोटिफिकेशन आहेत अंडर कशाच्या? सेंट्रल रिजनच्या। तर मित्रांनो, आपण ते पोस्ट कोड वगैरे डिटेल इथे बघणार आहेत या व्हिडिओमध्ये। स्टाफ सिलेक्शन कमिशन फार्मासिस्ट वॅकन्सी 2024 फेज 12 रिजन वाईज वॅकन्सी। तर या व्हिडिओमध्ये आपण सेंट्रल रिजन मध्ये ज्या काही 17 पोस्ट आहेत त्या डिटेल व्यवस्थित आपण पोस्ट कोड वगैरे बघणार आहेत। आणि मित्रांनो, हे जे पोस्ट कोड असणार आहे, ज्या वेळेस तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहेत त्यावेळेस गरजेचे आहेत। आणि मित्रांनो, पोस्ट कोड वाईज वॅकन्सी आहेत, म्हणजे जिथे जास्त वॅकन्सी आहे, कमी आहे, तुम्हाला कास्ट वाईज तिथे बघून ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचे। आणि बाकीच्या रिजनचे पण व्हिडिओ मी व्यवस्थित घेऊन येणार आहे मित्रांनो। तर मित्रांनो, सेंट्रल रिजन मध्ये जे पहिलं नोटिफिकेशन आहे पोस्ट कोड त्याचं बघा, CR 10724। तर मित्रांनो, हे पोस्ट कोड असणार आहे। आणि मित्रांनो, या पोस्ट कोडच्या अंडर टोटल नंबर ऑफ फार्मसिस्टच्या वॅकन्सी किती असणार आहेत? तर मित्रांनो, इथे 3 वॅकन्सी या पोस्ट कोडच्या अंडर असणार आहेत। आणि मित्रांनो, या पोस्ट कोडची इलिजिबिलिटी काय असणार आहे, राईट, की कोणते कोणते आपले स्टुडंट या पोस्ट कोड साठी फॉर्म भरू शकतात फेज 12 च्या स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या फार्मसिस्टच्या वॅकन्सीसाठी। तर मित्रांनो, याच्यामध्ये डी फार्म स्टुडंट, बी फार्म स्टुडंट, आणि मित्रांनो इथे महत्त्वाचं म्हणजे जे डिप्लोमा होल्डर, डिप्लोमा केलेले स्टुडंट असतील त्यांना कोणताही एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नाहीये। म्हणजे हा पोस्ट कोड साठी सर्व डी फार्म, बी फार्म स्टुडंट इलिजिबल असणार आहेत। याच्यामध्ये एक्सपिरियन्स कोणताही रिक्वायर्ड नसणार आहे मित्रांनो। सेंट्रल रिजन मध्ये जे दुसरं नोटिफिकेशन आहे फार्मासिस्टचं, त्याच्यामध्ये मित्रांनो पोस्ट कोड बघा, CR 11524, म्हणजे 11524, CR 11524 हा पोस्ट कोड असणार आहे। आणि मित्रांनो, यामध्ये टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहे? याच्यामध्ये फार्मासिस्टच्या मित्रांनो फार्मसी ऑफिसरच्या 5 वॅकन्सी असणार आहेत। आणि मित्रांनो, याची इलिजिबिलिटी बघा, जर तुमचं बी फार्म कंप्लीट असेल तर मित्रांनो तुम्ही याच्यासाठी इलिजिबल असणार आहेत। याच्यामध्ये ऍडिशनल क्रायटेरिया कोणताही नसणार आहे। याच्यामध्ये असं दिलेलं असतं 10+2 बायोलॉजी, केमिस्ट्री, आणि मित्रांनो आर इक्विव्हॅलेंट म्हणजे तुमचं PCM किंवा PCB जरी 12th ला ग्रुप असेल तर तुम्ही इलिजिबल असणार आहेत बी फार्म। आणि मित्रांनो, इथे डिप्लोमा स्टुडंट साठी एक्सपिरियन्स असणार आहे, म्हणजे या पोस्ट कोड साठी मित्रांनो डिप्लोमा स्टुडंट साठी एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे। त्याच्यामध्ये 2 इयरचा एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्ही या पोस्ट कोड साठी पण इलिजिबल असणार आहेत। तर मित्रांनो, आपण 2 पोस्ट कोड बघितले। आणि मित्रांनो, तिसरं नोटिफिकेशन आहे त्याचं पोस्ट कोड काय आहे? CR 14124, 14124। तर मित्रांनो, या पोस्ट कोडच्या अंडर सर्वात जास्त वॅकन्सी आहेत। आपण ऑलरेडी 2 बघितले। आणि जे थर्ड आहे त्याच्यामध्ये मित्रांनो टोटल नंबर ऑफ फार्मसीच्या वॅकन्सी किती आहे? 7 वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहेत। आणि यांची इलिजिबिलिटी मित्रांनो सेम आहे, बी फार्म स्टुडंट डायरेक्ट इलिजिबल असणार आहेत। आणि तुमचं डिप्लोमा झालेला असेल तर तुम्हाला मित्रांनो 2 इयरचा इथे एक्सपिरियन्स लागणार आहे फॉर्म फिल करण्यासाठी। नंतर मित्रांनो, सेंट्रल रिजन मध्ये शेवटचं पोस्ट कोडचं नोटिफिकेशन आहे ते आहे CR 15024, 15024। तर मित्रांनो, या पोस्ट कोड अंडर किती वॅकन्सी आहेत? तर मित्रांनो, इथे 2 वॅकन्सी आहेत, 2। आणि याचं इलिजिबिलिटी क्रायटेरिया सेम असणार आहे। बी फार्म असेल तर तुम्ही डायरेक्ट इलिजिबल, आणि डिप्लोमा जर असेल तर तुम्हाला
2 वर्षाचा एक्सपिरियन्स इथे रिक्वायर्ड असणार आहे। तर मित्रांनो यामध्ये कसं खूप सारे रिजन आहेत आणि त्यानंतर मित्रांनो रिजन मध्ये वेगवेगळे नोटिफिकेशन आहेत। आता आपण सेंटर मध्ये बघितलं की सेंटर मध्ये 4 नोटिफिकेशन आहेत वेगवेगळे पोस्ट कोड अंडर, आणि मित्रांनो त्या पोस्ट कोडच्या अंडर नंबर ऑफ वॅकन्सी वेगवेगळे आहेत। तर मित्रांनो या सेंट्रल गव्हर्नमेंटची जरी भरती असेल ही फार्मासिस्टची, पण मित्रांनो इथे ऍप्लिकेशन खूप कमी येतात। त्यासाठी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित सर्व रिजनचे ऍप्लिकेशन म्हणजे किती पोस्ट आहेत फार्मासिस्टच्या आणि तुम्ही इलिजिबल आहात का तिथे ते बघून ऍप्लिकेशन फॉर्म करायचं। ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो, आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची असल्यामुळे तुम्ही कोणत्याही रिजन मध्ये फॉर्म फिल करू शकता मित्रांनो। आता मित्रांनो ह्याची नोटिफिकेशन म्हणजे ऍप्लिकेशन स्टार्ट डेट वगैरे आपण बघणार आहेत। तर मित्रांनो ही ऑलरेडी शॉर्ट नोटीस आलेली होती आणि त्याच्यामध्ये मित्रांनो ऍप्लिकेशन डेट जी दिली होती ती स्टार्ट दिली होती 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2024 ही लास्ट डेट दिली होती। पण मित्रांनो ही जी न्यूज आहे याच्यामधल्या जे डेट आहेत लास्ट डेट ही चेंज होणार आहे। मी ज्यावेळेस ही ऑफिशियल साईटचं स्क्रीनशॉट आहे मित्रांनो इथे बघू शकता, स्टाफ सिलेक्शन कमिशन निक इन। तर ज्यावेळेस अप्लाय ह्या लिंकवर आपण जाऊ तर त्यावेळेस मित्रांनो इथे बघा फेज 12 2024 सिलेक्शन पोस्ट ऍप्लिकेशन इज नॉट ऍक्टिव्ह। जरी मित्रांनो 28 फेब्रुवारी त्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी लास्ट डेट दिली आहे, तर मित्रांनो ही ऍप्लिकेशन डेट मित्रांनो कन्फर्म चेंज होणार आहे। ही चेंज झाल्यानंतर ज्यावेळेस ऍप्लिकेशन स्टार्ट डेट येईल त्यामध्ये मित्रांनो मी त्यावर व्हिडिओ बनवणारच आहे आणि तुम्हाला मित्रांनो सर्व इन्फॉर्मेशन आरडी फार्मा या युट्यूब चॅनलवर नक्कीच भेटणार आहे। तर मित्रांनो आपण सेंट्रल रिजनच्या वॅकन्सी बघितल्या, तर मित्रांनो बाकीच्या रिजनचे पण मी वॅकन्सी किती आहेत, कोणते कोणते पोस्ट कोड त्यामध्ये असणार आहेत ते व्यवस्थित इन्फॉर्मेशन सर्व तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो। तुम्ही कोणतीही काळजी नका करू। सेंट्रल रिजन मध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल तर हे 4 पोस्ट कोड आहेत, वेगवेगळे नोटिफिकेशन आहेत, त्यामध्ये तुम्ही भरू शकता आणि बाकीच्या रिजनचे पण व्हिडिओ लवकरच तुमच्यापर्यंत येणार आहेत। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, तुमच्या फ्रेंड सोबत नक्की शेअर करा। थँक्यू मित्रांनो।